आणि यानंतर आता मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर येते। जमीन व्यवहार अद्यापही रद्द झालेला नाहीये। 42 कोटी मुद्रांक शुल्क आणि त्यावरील दंडाची रक्कम भरल्यानंतरच हा व्यवहार रद्द होणार आहे। व्यवहार रद्द करण्यासंदर्भात अमेडिया कंपनीने महसूल विभागाला पत्र दिलंय। मात्र अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क भरण्यासंदर्भात महसूल विभागाकडून नव्यानं पत्र पाठवण्यात आलंय। महसूल विभागाचे अमेडिया कंपनीला पाठवण्यात आलेले पत्र TV9 मराठीच्या हाती आले। तर कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील यांच्या नावानं हे पत्र पाठवण्यात आलंय। जमीन व्यवहार करत असताना 21 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडवल्याचं समोर आलं होतं। आपण पाहतोय जमीन व्यवहार अद्यापही रद्द झालेला नाहीये, कारण 42 कोटी मुद्रांक शुल्क आणि दंडाची रक्कम भरली तरच हा व्यवहार रद्द होणार आहे। व्यवहार रद्द करण्यासंदर्भात महसूल विभागाला पत्र देण्यात आले आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडून। रणजित, काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द झाल्याचं सांगितलं असलं तरी या ठिकाणी आज 5:30च्या सुमारास अमेडिया या कंपनीकडून तो अर्ज जो आहे तो दुय्यम निबंधक कार्यालयात देण्यात आला। मात्र तो अर्ज जो आहे तो या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांकडून जो आहे तो फेटाळण्यात आलेला आहे। आपण पाहिलं तर सब रजिस्ट्रार जे आहे ते त्यांच्याकडून हा अर्ज जो आहे तो फेटाळण्यात आलेला आहे। यामध्ये संपूर्ण स्टॅम्प ड्युटी जे मुद्रांक शुल्क जे आहे ते भरल्याशिवाय हा व्यवहार जो आहे तो रद्द होणार नसल्याचं देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे 7 ते 6 कोटीचा मुद्रांक शुल्क जो आहे तो या ठिकाणी पार्थ पवार यांच्या कंपनीला जो आहे तो भरावाच लागेल, अशी देखील माहिती जी आहे त्याचा समोर येताना आपल्याला एकूण पाहायला मिळतं। अमेडिया कंपनीकडून कॅन्सलेशन डीड साठी कागदपत्र जे आहे ते आज सबमिट केली होती। मात्र यात सब रजिस्टर कडून हा अर्ज जो आहे तो फेटाळल्याची सूत्रांकडून माहिती जी आहे ती आपल्याला मिळताना पाहायला मिळते। नक्कीच, धन्यवाद रणजित दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय व्यवहार अद्यापही रद्द झालेला नाहीये। पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणातली ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आता दंडाची रक्कम आणि मुद्रांक शुल्क भरल्यानंतरच हा व्यवहार रद्द होणार आहे।